हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिका जाधव चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर आज दुपारी एकदम निवांत आहे आणि काहीच काम नव्हतं. श्रीपण झोपला होता आणि खूप काहीतरी खायची इच्छा झाली होती, पण चहा काय प्यायचा नव्हता कारण चहा आताच टाइम नाहीये, 4 वाजलेत. तर म्हटलं काहीतरी असं गोड काहीतरी बनवूयात. तर माझ्याकडं रवा पण नाहीये की मी शिरा मस्तपैकी बनवून खायला. तर मला बघा काही सापडले घरामध्ये. असं डब्बे पाहत होते, त्या डब्यामध्ये म्हटलं असेल कुठं तरी थोडाफार तर रवा पाहा. तर नाहीये. तर ह्याला काय म्हणतात, माझं नाव आता लक्षात नाही, आल्यावर तुम्हाला पुढे सांगालच. तर दाखवते तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने. आणि ह्याचं म्हणजे तसं शिऱ्यासारखंच आपण छानसं बनवू शकतो. तर चला, आणि हे उपवासासाठी आहे खास करून. तर चला मी पाहते आता कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते. जे तेवढं मी इथं काढून घेतलेलं आहे. तर ह्याला काय म्हणतात हे माझ्या आता लक्षात आलं. ह्याला म्हणतात राजगिरा. ह्याचे लाडू बनवले जातात बघा, राजगिराचे भाजून हे घेतलं ना तर लाडू बनवतात. तर मी आता बरेच वेळा ह्याची ट्राय रेसिपी केलेली आहे. तर चला आज तुमच्याबरोबर शेअर करते. एकदम रव्यासारखं आहे हे, बारीक म्हणजे एवढं पण बारीक नाहीये, पण तसंच आहे. ह्याचं नाही का भाजल्यानंतर हे फुटलं जातं आणि ह्याचे ते राजगिऱ्याचे लाडू वगैरे म्हणतो ना, तर ह्याचेच बनवले जातात. तर आज ह्याची बनवूयात आपण मस्त खीर. तर पाहू शकता छोटे छोटे दाणे आहेत भगरीवाणी. चला आता आपण ट्राय करूयात. मी आधी साफ करून घेते, त्याच्यात काय आहे का पाहते आणि स्वच्छ त्याच्यामध्ये खडे वगैरे आहेत का ते पण पाहायचं. नंतर आपल्याला रुळून एकदम घ्यायचं आहे आणि स्वच्छ मी धुतलेलं पण आहे ते. तर गॅसवरती मी नाही का पहिलेच ठेवलेला होता कुकर, त्याच्यामध्ये गरम पाणी करून झालेलं होतं आणि 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. तर मऊसूत असं शिजून गेलेला. मध्येच माझाच व्हिडिओ काही स्किप झालेला आहे, त्याच्यामुळं इट्स ओके. चला मग असं शिजलेलं आहे. तर पाणी कमी पडलं ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यात आणखी तुम्ही पाणी किंवा दूध टाकून पातळ करू शकता किंवा घट्ट पण छान लागतं खायला. तर मी घट्टसर बनवलेलं आहे, जास्त पातळ कुणाला आवडत नाही. तर एकदम ओके बनलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण ते काही ड्रायफ्रूट टाकूया तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत. नाही टाकलं तरी चालतंय. आणि विलायची टाकल्याने खूप छान टेस्ट येते आणि स्वाद पण मस्त येतो एकदम छान. तर हे मिक्सरवरती मी सर्व बारीक केलं, डायरेक्ट टाकून घेतलं कारण मोठे मोठे दाणे आहेत ना ते मुलांना आवडत नाहीत. आणि त्याच्यानंतर 1 वाटी गूळ टाकला. एवढे ह्याला 1 वाटी गूळ पुरेसा आहे. त्याच्यानंतर आपलं महत्त्वाचं म्हणजे तूप टाकलेलं आहे. हे मी कालच तूप बनवलेलं आहे, घरी बनवलेलं तूप आहे. तर मस्तपैकी तूप टाकून आता हे सर्व मिक्स करून पुन्हा आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर पाहू शकताय मस्त असं एकदम छान खीर तयार झालेली आहे. या वर्षी एकादशीसाठी नक्की तुम्ही ट्राय करा अशी खीर, तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून पुढचा पण व्हिडिओ नक्की पहा. तसा पाहून आलाय आज, पाहू शकताय. हिंदवी हाय कर. हिंदवी आली, हाय करते. हाय हिंदवी. आणि हिंदवीसाठी काहीतरी खाऊ बनवतोय आम्ही. बॉल घेऊन. श्री पण झोपला, हिला पण खाशी, सगळ्यांना दुखणं यायला लागलेत. आत्ताशी कुठे श्रीला म्हणजे बरं नाही वाटत, त्याला तो झोपलाय, बरं वाटत नाही औषध वगैरे पाजून. काय हिला बी सर्दी झाली, खोकला झालाय. तर घरी हिंदवी आलतीन काहीतरी बनवायचं म्हणून मी इथं नाही का मला सापडले पॉपकॉर्न. पहिलेच त्यांना थोडं बिस्किट वगैरे चारलं होतं मी, तरी पण त्यांच्यासाठी. आणि सेजू पण म्हणत होती की पॉपकॉर्न वगैरे काहीतरी बनव, पण ती स्कूलला गेली होती तर सकाळी पण नाही बनवलं मी. आणि आता मी सही आहे आणि संध्याकाळपर्यंत राहिलं तर बघूयात, कारण लगेच साधाळून जातं पॉपकॉर्न वगैरे. आणि ही हिंदवी वाट पाहत होती पॉपकॉर्न कधी बनते, ते आवाज येत होता ना तर त्याचा. ती माझ्यापाशीच थांबली होती. तर 2 मिनिटं थांबली, त्यांना पण सगळ्यांना खायला दिलं. तोपर्यंत ह्यांची मस्ती चालली. तर श्री पण उठला होता झोपेतून आणि मस्ती चालली आहे 2 जणांची. अरे बापरे. श्री, हिंदवीला बॉल दे. अजिबात बरं नाही श्रीला. दोघं पण आजारी. बॉल बन, बॉल बॉल. हिंदवी बोलती ना. बॉल बॉल. पॉपकॉर्न म्हणलेत किती. चलो कोण येणार आहे पॉपकॉर्न खायला? चलो. यमी यमी. चला 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 चला.
चला चला 2 चिवे कोण आहेत? आला 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 आला, हिंदवी आली, श्री पण आला. तर घरीच वाफेची मशीन होती, तर म्हटलं चला श्रीला वाफ पण देऊन घ्यावी. हे होते ह्यांना म्हणलं धरा तुम्ही, कारण माझी त्याने ऐकत नाही तो. तर त्याला टॅब दाखवत चाललं होतं बघायचं, आणि शेजू पण होती त्याला दाखवत होती. चला आता संध्याकाळी काहीतरी बनवायचं, म्हणून मी काहीतरी बनवत होते. तर पुढं पाहतो मी काय बनवते, कारण रोज चपाती डायरेक्ट आलेला आहे. आणि आज पिल्लूसाठी काहीतरी वेगळं बनवते, कारण नाही का त्याच्या तोंडाला पण चव नाही आणि सगळेच आजारी पडले, सर्दी खोकला. त्याच्यामुळे म्हणलं चला काहीतरी वेगळंच बनवूयात. बाहेर जाऊ शकत नाही कारण बाहेर खूप पाऊस आहे. तेच गोष्ट आपलं घरीच बनवूयात. चला सर्व काही मी भाज्या वगैरे कट करून घेतल्या होत्या, आणि इथं मी सॉस वगैरे घेतले. आणि पाहू शकताय गॅसवरती नूडल्स चालू आहे, ते पण जवळपास शिजत आलेले आहेत. ते आता मी काढून घेणार आहे. एका जाडीच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि परत स्वच्छ आपल्याला पाण्याने गार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. सगळ्या भाज्या वगैरे टाकल्या, तरी पण त्यातल्या मुलं जास्त भाज्या टाकलेल्या काढून जवळपास. मी काय केलं, लांब नाही, ते मध्ये पत्ता कट केले, 1-2 कांदे आणि खायला वगैरे सोपे पडतात आणि वगैरे टाकून हलवायला आपल्याला बनवायचं आहे. त्याला मग आता चालले मी तिकडे गेले होते. पहिल्या तर हातात आलं नाही, त्याच्यानंतर ते जास्त गरम लागलं, नंतर शिजलंय ते काढून आता लगेच घेणार आहे. खूप सारं लसूण वगैरे टाकून, अद्रक थोडंसं टाकून खूप छान बनतो. तर चला आता बनवूयातच आपण. तर इथं काहीतरी मसाले वगैरे सगळं टाकून घेतलेले आहेत, आणि भाज्या आधी टाकून घेतल्या थोड्याशा. ते काय आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत, ते फक्त थोडं वाफेवर गरम करायचे, आणि त्याच्यानंतर लगेच सगळे सॉस वगैरे टाकले एकत्र. ते पटपट क्रिया करायची आहे आपल्याला, जास्त काही शिजवायचं नाही आहे. तर इथे मी सेट करत होते कॅमेरा, कारण दिसत नाही आहे त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर भाज्या अर्धवट शिजल्यानंतर अर्धवटच शिजवायचे आहेत आपल्याला, आणि सगळे नूडल्स टाकून घेतलेले आहेत आणि पटकन मिक्स करून घ्यायचे आहेत. 5 ते 10 मिनिट आपल्याला चांगले हे पण परतून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर लगेच सर्व करायचं आहे. तर पाहू शकता एकदम कलर वगैरे एकदम मस्त आलेला आहे, एकदम बाहेरच्यासारखा व्हेज नूडल्स बनवतात अगदी तसंच. तर इथं मसाले वगैरे मी ऑलरेडी टाकले होते, चवीनुसार मीठ पण पहिलेच टाकलेलं आहे. झालेले आहे मस्तपैकी आपले नूडल्स रेडी. कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, आणि असंच आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा, कारण रेग्युलर आजकाल व्हिडिओ येत नाहीत, कारण घरामध्ये आता मुलींच्या परीक्षा वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ काढत नाही. त्यांचा अभ्यास पण घ्यायचा असतो, अजून 1 आठवडा असंच चालणार आहे. शक्यतो मुलींचे एक्झाम असल्यानंतर थोडंसं व्हिडिओकडे माझं दुर्लक्ष होतं, कारण मला मुलींचा पण अभ्यास घ्यायचा असतो त्याचबरोबर, आणि मुलाला पण पाहायचं असतं. चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला मग बाय बाय.